नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूयात पुरणपोळी रेसिपी जो सर्वांना खूप फार आवडतं। त्यासाठी पहिला हरभरा डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेऊयात। कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून त्यामध्ये डाळ घालून कलर येण्यासाठी थोडंसं हळद घालून कुकर लावून घेऊयात। मग तोपर्यंत आपण पेस्ट बनवूयात। 4 इलायची, बडीशेप, साखर। मग कुकर थंड झाल्यानंतर एका टोपलीमध्ये चाळण ठेवून ते डाळ चाळून घेऊया, कारण तो पाणी नंतर आमटी करण्यासाठी यूज होतो। मग पातेल्यामध्ये डाळ घालून गूळ घालून जोपर्यंत गाढा होत नाही तोपर्यंत शिजवून घेऊयात। मग जो पेस्ट आपण बनवून ठेवलेला आहे तो पेस्ट त्यामध्ये घालून 5 मिनिट शिजवून घेऊयात। मग शिजवून झाल्यानंतर चाळणमध्ये ते एकदम बारीक पेस्ट करून घेऊयात। मग त्या बॉईलमध्ये पुरण काढून घेऊयात। 2 तासापूर्वी चपातीचं पीठ टेमून ठेवायचं। थोडंसं पीठ घेऊन त्यामध्ये पुरण घालून स्टफिंग करून घेऊयात। मग पांढरं पीठ वरखाली लावून हळूहळू लाटून घेऊयात। मग त्यावर तूपचं नसेल तर तेल पण चालेल, दोन्ही बाजूने तूप लावून तव्यावर शेकून घेऊयात। असं मस्त पुरणपोळी फुगलेली असायला पाहिजे, मग खाण्यात पण चविष्ट लागते। रेडी टू सर्व।